मी डॉक्टर मनीषा देशमुख आपलं परत स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आपण बोलत होतो की मधुमेहींचे पाय मधुमेह नसणाऱ्या लोकांपेक्षा काही प्रमाणात वेगळे असतात. त्यांच्यामध्ये न्यूरोपॅथी किंवा मज्जातंतूंचा आजार, व्हॅस्क्युलोपॅथी किंवा पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिझीज म्हणजेच रक्तवाहिन्यांचा आजार आणि काही प्रमाणात काही रचनेमध्ये पायांच्या किंवा प्रेशर पॉईंट्समध्ये बदल झालेले असे 3 मुख्य त्यांचे प्रॉब्लेम्स असतात ह्या डायबेटिक पेशंट्सचे. तर आता ह्या प्रॉब्लेम्समुळे काय काय होऊ शकतं. जर का आपण हे बघितलं, हा एक पिक्चर बघितला तर ह्याच्यात आपल्याला दिसेल की कुठं कुठं तिथं प्रेशर येऊ शकतं. अशा प्रकारच्या सगळ्या विकृती, आंतरिक विकृती ह्या डायबेटिक पेशंट्सच्या पायांमध्ये होऊ शकतात आणि त्याच्यामुळं जर का इथे बघितलं हे एक्स्ट्रा प्रेशर पॉईंट्स निर्माण झालेत. ह्या पायाचा आर्च वाढला आहे, ह्या पायाचा आर्च कमी झाला आहे आणि इथं बघितलं तर सगळी बोटं जवळ आली आहे. तसंच इथं क्लॉईंग ऑफ टोज म्हणजे काय तर पायांची बोटं अशी पुढून वाकली आहे. हे खूप कॉमन प्रकार आहे जे आपल्याला डायबेटिक पेशंट्समध्ये बघायला मिळतं. आणि ह्याच्यामुळं होतं काय की ह्या सगळ्या पॉईंट्सवर खूप जास्त प्रमाणात प्रेशर यायला लागतं. आपण असे बरेच पेशंट मी बघत असते ज्यांच्या बोटांच्या टिप्सना किंवा जिथं टोकं आहेत त्यांच्यावरती जखमा होतात आणि पहिलं घट्ट तयार होतो. घट्ट तयार झाला की तो क्रॅक होतो आणि त्यातनं ते जखम होते. तर हे सगळे एक्स्ट्रा प्रेशर पॉईंट्स आहेत जिथं आपल्याला प्रेशर कमी करायची गरज असते. ते पुढं कसं होऊ शकतं हे आपण बघणार आहोत. लक्षात घ्या की घट्ट्याच्या ठिकाणी जे प्रेशर येतं पावलांवर, आतल्या उतींवर, मऊ जे उती असतात त्यांच्यावर प्रेशर ते 300 पटीने जास्त असतं नॉर्मल स्किनपेक्षा. तर त्यामुळं आतल्या जखम होते ह्या पेशंट्सना आणि बाहेरून कळून येत नाही. आता आपण हे काही चित्र मी आपल्याला दाखवणार आहेत, त्याच्याने आपल्याला कळेल की आपण कुठे दुर्लक्ष करू शकतो. हा एक चित्र बघा. ह्याच्यामध्ये पायांच्या बेचक्यांमध्ये म्हणजे बोटांच्या मध्ये हे फंगल इन्फेक्शन किंवा बुरशीचं इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळं बारीक बारीक तिथं भोकं पडतात किंवा एक बारीक बारीक वूंड तयार होतो एक आणि त्यातनं जंतू संसर्ग होऊन फार मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अगदी पाय कापण्यापर्यंतसुद्धा वेळ येऊ शकते. तसंच कशा प्रकारच्या इंजुरीज किंवा जखमा कॉमनली ह्या पेशंटमध्ये दिसतात. सगळ्यात कॉमन म्हणजे बूट चावणे. बूट चावणे हा खूपच कॉमन प्रकार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण चप्पला बूट घालतो. आपल्या पायांना ते सूट करतायत की नाही याच्याकडे लक्ष नसतं आणि जर का तुमचे सेन्सेशन्स कमी असले तर बूट चावलेला तुम्हाला कळत पण नाही. घरची वैद्यकी म्हणजे काय तर घरच्या घरी काहीतरी घट्टे कापणे किंवा काहीतरी नखं कापणे, जी आत घुसलेली नखं आहे, इनग्रोईंग टोनेल्स हा एक मोठा प्रॉब्लेम डायबेटिक पेशंट्समध्ये दिसतो. जिथं बोटांच्या आत नखं गेलेली असतात आणि ती कट करताना तुमची स्किन कट होऊ शकते. उंदीर किंवा किडा चावणे. उंदीर चावणे हा एक डायबेटिक पेशंटचा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण तेच आहे की त्यांच्या पायांना एक विशिष्ट प्रकारचा वास असतो किंवा त्यांना बुरशीचं इन्फेक्शन असल्यामुळे परत एक वेगळ्या प्रकारचा वास असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं ते उंदीर त्या पायाकडे अट्रॅक्ट होतात आणि सेन्सेशन नसल्यामुळं जरी ते चावले तिथे जखम झाली तरी तुम्हाला कळून येत नाही. तर अशा प्रकारच्या स्पेशली जे गावातले पेशंट येतात, आता माझ्याकडे बाहेर गावचे बरेचसे पेशंट येतात आणि ते जे खाली झोपतात त्या लोकांना हे बऱ्यापैकी कॉमनली दिसतं. तिसरं म्हणजे खूपच महत्त्वाचं म्हणजे भाजणे. ह्या पेशंट्सना सेन्सेशन्स खूपच कमी असतात. जसं मी सांगितलं कंप्लीट बधिरपणासुद्धा या पायांना असू शकतो आणि त्यामुळं भाजलेल्या यांना अजिबात कळत नाही. आपल्याकडे लोक कॉमनली कुठे जातात, देवळात जातात. देवळात गेले गरम फरशीवर चालतात बिन चप्पलचे आणि त्यांना मोठे मोठे पायांना फोडं येतात, भाजतात आणि माझ्याकडे जे पाय घेऊन येतात मी एक फोटो दाखवणार आहे आपल्याला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पायांना शेकायचं. काहीतरी कारणांनी पायांना आग होती आहे किंवा कुठेतरी दुखतं आहे किंवा गार पडलेत, असं वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याकरता आपण शेकतो आणि शेकताना परत तोच, कारण त्यांना टेम्परेचरचं काहीच कळत नाही किती गरम आहे. कधी कधी असेही माझ्याकडे पेशंट्स आलेले आहेत जे रात्री पिशवी घेऊन झोपले आणि सकाळी बघितलं तर मोठी जखम झालेली होती, पूर्ण भाजलेला होता पाय. तर त्यामुळं भाजणे हा मोठा प्रकार असू शकतो. ह्याच्यापासून आपल्याला बचाव करणं अगदी सोपं आहे. आपल्याला कुठल्याही गरम गोष्टीवरती पाय ठेवायचा नाही आहे, गरम गोष्टींना पायाजवळ करायचं नाही आहे. काटा रुतणे हे तर अगदी कॉमन गोष्ट आहे. जोरदार मालिश करणे, इव्हन कधीकधी पायांना जोरदार मालिश केल्याने सुद्धा स्किनला खूप इजा होऊ शकते ह्या पेशंट्सना. तसंच दाहक रसायने, वेगवेगळ्या प्रकारचे कुठले तरी
हाड पाण्याची औषधं, अशा प्रकारची औषधं लावली जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा या पायांना मोठी इजा होऊ शकते. तर ह्या अगदी साध्या गोष्टी, साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रोजच्या रोज आपल्या भोवती दिसतात, पण ह्याच्यामुळं ह्या पायांना खूप वाईट पद्धतीने त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. आपण जी एक साधारणपैकी चप्पल घालतो, चप्पल म्हणजे पकडायची चप्पल, आणि त्याला खूप गच्च हे पेशंट पकडतात कारण त्यांचा पाय सारखा त्यांच्या पायातनं चप्पल सुटायची भीती असते, त्यामुळं खूप गच्च पकडली जाते आणि त्यामुळं तिथं जखमा होतात. एक छोटीशी ही जखम दिसते बघा तुम्हाला पायामध्ये, पण ह्याच्या आतमध्ये पूर्ण हाडापर्यंत इन्फेक्शन गेलेलं आहे आणि दुखत नसल्यामुळं काहीही तुम्हाला कळून येत नाही. इथं जर का बघितलं आपण तर हा जो आहे हा पूर्ण एक पस आहे या पायामध्ये, मोठा आतमध्ये ॲब्सेस फॉर्म झालेला आहे. तर हे तुम्हाला कळून येणार नाही बाहेरून, कारण या पेशंट्सना जे नॉर्मल पायांना जसं व्हायला पाहिजे की सुजला आहे, तर लाल झाला आहे, दुखतो आहे, असं ह्या लोकांना कधीकधी अजिबात काहीच दिसणार नाही. ह्या पायाला जर का आपण बघितलं तर आधीच या पायाचं एक बोट गेलेलं आहे, तिथं एक घट्टा आहे ज्यात एक छोटी जखम आहे आणि इथे हे भाजलेला पाय हा इथे बघितलं जर का आपण तर इथे मोठे मोठे ब्लिस्टर्स होते, जे एक ब्लिस्टर फाटला आहे आणि इथे पण आता ब्लिस्टर्स आहेत. तर ह्या पद्धतीने हा पाय अत्यंत धोक्यात आहे, पण हा माणूस अजूनही शहाणा झालेला नाही आणि तो कदाचित गरम फरशीवर चाललेला आहे. तर बारीक सारीक गोष्टी आपण कसा थांबवू शकतो ह्या पायांच्या, एक काही फोटोग्राफ्स बघूया आणि हा आजचा एपिसोड संपवूया. एक तर गरम फरशीवर चालणे पूर्ण टाळायला पाहिजे. दुसरं म्हणजे गरम पाण्याच्या बादलीत किंवा गरम पाण्यात पाय भिजवायचे नाही आहे. तिसरं, पायांच्या बेचक्यांमध्ये कायम टॉवेलनी स्वच्छ अंघोळीनंतर पुसून घ्या, ड्राय करा आणि तिथं एक पावडर लावा ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होणार नाही. चौथं, आपली नखं कापताना अत्यंत काळजी घ्या आणि जर का तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फूट क्लिनिकमध्ये जाऊन नखं कापून घ्या. तिसरी गोष्ट, आपले स्वतःचे पाय आपल्या अशा पद्धतीने आपल्याला आरशात बघता येतात, तळपाय, कारण तुम्हाला सेन्सेशन नसल्यामुळं तुम्हाला कळून देणार नाही, मग तुम्हाला डोळ्यांनी बघायला पाहिजे. दृष्टी पण नीट नसेल तर तुमच्या घरच्या लोकांना सांगायला पाहिजे की तळपाय तुमचे रोजच्या रोज तपासले पाहिजे. स्मोकिंग करायची नाही आहे, का नाही ते माहिती आहे सगळ्यांना. आणि दुसरं हे बघा, इथं जर का पायांना कुठलाही प्रकारचा रंग बदलला आहे, पाय तुमचा लाल झाला आहे, काळा झाला आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी पिवळा झाला आहे, कुठेतरी सूज आली आहे, तर तुम्ही त्वरित ही गोष्ट, हा एक डेंजर सिग्नल आहे, तुम्ही डॉक्टरना भेटणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला काही साध्या गोष्टी, अगदी साध्या, जर का तुम्ही रोजच्या रोज केल्या तर तुम्ही आपले पाय सांभाळू शकता, त्यांना इजे होण्यापासून वाचवू शकता. तर हे काय बेसिक साध्या गोष्टी आहेत? रोज मोजे बदला, अनवाणी चालणे टाळा, नखे कापताना काळजी घ्या, घरगुती उपाय नकोत, संवेदना शून्य पायांचे व्यायामाचे प्रकारसुद्धा तुम्ही काळजीपूर्वक निवडले पाहिजे आणि वेळोवेळी पायांच्या क्लिनिकला भेट द्यायला पाहिजे. नखं कापताना तुम्ही अशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे, तुम्हाला गोल पूर्ण नखं कापायची नाही आहे तर तुम्ही स्ट्रेट नखं कापायला पाहिजे आणि इथले जे साईड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फक्त फाईलनी त्याला तुम्ही कमी करा. पादत्राणे वापरताना तुम्हाला खूप काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती मी एक वेगळा पूर्ण एपिसोड घेणार आहे, पण आत्तापुरतं तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुमच्या पादत्राणं अशी प्रकारची पाहिजे, चप्पल बूट, की त्यामध्ये तुमचा पाय चेपला नाही गेला पाहिजे, सगळी बोटं तुमची सेपरेट असायला पाहिजे. अशा प्रकारची बघा डिफॉर्मिटी होते आणि ह्याच्यातनं मोठे मोठे जखमा होतात. या माणसाला इथे अत्यंत मोठी जखम आहे जी आता नंतर खूप दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर बरी झाली. जवळजवळ 15 वर्ष या माणसाला अशा प्रकारची इथे पायाला जखम होती. आता हा पाय बघितला आपण तर ह्याच्याकरता मला अशा प्रकारची चप्पल द्यावी लागली त्याला. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट्स आपल्याला ह्या पायांकरता करावे लागतात. हा बघा, ह्या माणसाचं मी सांगितलं तसं तो फरशीवर चालत गेला आणि जेव्हा रक्त दिसलं तेव्हा त्याला कळलं की आपल्या पायाला जखम आहे. हे बरं झाल्यानंतरचा आहे. हा एक खूप इम्पॉर्टंट फोटो मी समजते, कारण ह्याच्यामध्ये ही मुलगी आहे, हिला टाईप 1 डायबिटीज आहे, 25 वर्षाची फक्त मुलगी, हिचं लग्न ठरलं होतं आणि ही जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा हिच्या पायाला, एकाच पायाला सूज होती जवळ 2 महिने आणि दुखत नव्हता पाय, काही नाही, पण आता सूज आहे, लग्न ठरलं आहे म्हटल्यावर ती आली होती डॉक्टरकडे दाखवायला. तर अशा पद्धतीने जेव्हा तिच्या पायामध्ये बघितलं तर तसं तिला लाल नव्हतं, गरम नव्हतं, काहीच नव्हतं. म्हटलं काय, आपण एक्सरे काढूया. आणि एक्सरे काढल्यावर बघा ह्याच्यामध्ये काय दिसतं आहे, जर का तुम्ही बघितलं तर हे हाड पूर्ण 2 भागांमध्ये विभागलेलं दिसतं आहे. इथे मोठ्याचा मोठा फ्रॅक्चर आहे. ही मुलगी ह्या पायांवर अगदी आरामात चालत होती, ऑफिसला जात होती. ह्याचा अर्थ असा होतो की तिला संवेदना नसल्यामुळं काहीच कळत नव्हतं. जर का हे हाड पूर्ण सेपरेट झालं किंवा ह्याचे तुकडे पडले तरी तिला कळणार नाही. आणि त्यातनं मग तुम्ही म्हणाल की आता पाय नॉर्मल करा, कसा पाय तो नॉर्मल होणार आहे? त्यामुळं हा एक डेंजर सिग्नल आहे की एका पायाला सूज आली आहे. तुम्हाला
लगेच डॉक्टरांना भेटून त्याचं निदान करायला पाहिजे. हे एक खूप सूचक फोटोग्राफ आहे. ह्या माणसाची बोटं इतकी जवळ आहे की त्याच्यामुळं जर का तुम्ही घट्ट चप्पल वापरली तर इथे छोटीशी जखम झाली आहे. अगदी किरकोळ वाटणारी जखम आहे ही. पण जर का ही क्रॅक झाला इकडे आणि त्यातनं जंतुसंसर्ग झाला तर हे बोट जाऊ शकतं, हा पायसुद्धा जाऊ शकतो. तसंच मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्या पायाला क्लॉटो आहे म्हणजे अशी वाकलेली बोटं. तर आता ह्या बोटांवरती हा घट्टा झालेला आहे आणि ह्या घट्ट्यामध्ये जर का क्रॅक झाला तर परत तेच की तिथं जंतुसंसर्ग होऊ शकतो. आणि हे बघा, जर का घट्टा कापला तर त्याच्या आतमध्ये हा एक ऑलरेडी जखम बसलेली आहे. तसाच ही बाई माझ्याकडे आली होती जळगाववरनं. हिला एवढा मोठा घट्टा आहे आणि बरंच काही भूल देऊन करायला लागेल वगैरे असं तिकडच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण खरं त्यांना काही भूलबिल द्यायची गरज नसते. ही छोटी मायनर सर्जरी आहे जी आपल्याला एका लहान आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा करता येते, कुठल्याही प्रकारची भूल न देता. तर तिचं घट्टा काढल्यानंतर जर का आपण बघितलं तर इकडे चांगल्यापैकी जखम आहे आतमध्ये घट्ट्याच्या. आता ही घट्टा जर का इथं तो क्रॅक झाला आणि त्यातनं जंतुसंसर्ग झाला तर ऑलरेडी त्याच्या खाली जखम आहे म्हटल्यावर ती जखम फटाफट त्यातनं इन्फेक्शन वाढून पूर्ण पाय तुमचा धोक्यात येऊ शकतो. आता ही जखम बघा, ही जखम झालेली आहे एका हॉट पॅडनी, जी रात्री घेऊन पेशंट झोपला आणि सकाळी त्याला एक ब्लिस्टर झाला. त्यातनं जेव्हा आतमध्ये बघितलं तर अत्यंत वाईट घाणेरडी जखम होती. त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग पण झालेला होता, कारण त्यानंतर 2 दिवस त्यांनी लक्ष दिलं नव्हतं त्यांना दुखत नसल्यामुळं. आणि त्यामुळं ही जखम भरायला जवळजवळ 3 महिने लागले. जण किती पैसे खर्च झाले, 1.5-2 लाख रुपये खर्च झाले असतील. पण लकीली तो पाय त्यांचा बचावला. हा त्या 2nd-3rd डेचा फोटो आहे. ह्याच्या पुढचे फोटो मी टाकले नाही आहे. तसंच टाचेकडे कधीही दुर्लक्ष करू नये. टाचेच्या क्रॅक्स ह्यांच्याबद्दल पण मी एक वेगळा सेपरेटली बोलणार आहे. पण तुम्ही जर का बघितलं, ही साधी वाटणारी टाच आणि त्याच्यावरती एक क्रॅक आहे, पण हे तुम्हाला कुठेही अत्यंत वाईट पद्धतीने त्रास देऊ शकते. जर का ह्या माणसाचं बघितलं तर इकडं रक्तपुरवठा कमी असल्यामुळं तो एकदम जरी लहान बारीक जखम असेल तरी तिकडे गँग्रीन होऊ शकतो आणि टाचेच्या जखमा भरायला अत्यंत कठीण असतात, कारण त्याच्यावर बिलकुल प्रेशर देता येत नाही. पेशंटला चालायला बंदी घालणं फार अवघड असतं आणि अशा पद्धतीने ती जखम अक्षरशः छळ करते माणसाचा, पेशंटचा आणि डॉक्टरचाही. हा एक पाय बघितला तर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये भाग किती बदल आहे दोन्ही पायांमध्ये. हा एकाच माणसाचे हे 2 पाय आहेत. एक पाय हा कसा आहे आणि जर का ह्यांचा प्रेशर पॉईंट घेतले तर बघा कुठे कुठे प्रेशर्स आहेत. आता ह्या माणसाला नॉर्मल चप्पल किंवा बूट कसं काय चालणार सांगा तुम्ही. ह्याला एक वेगळ्या कस्टमाइज शूजच करून द्यावे लागतील, ज्याच्यामुळं तिथं वेगळ्या पद्धतीने प्रेशर कमी केलेलं असेल. तर आज आपण बघितलं की कशा प्रकारच्या जखमा आपल्याला होऊ शकतात आणि अगदी किरकोळ दिसणाऱ्या या गोष्टी नंतर किती मोठा उग्र रूप धारण करू शकतात. तर आपल्याला काही माहिती मिळाली असेल आणि त्यातनं आपला काहीतरी फायदा होईल अशी मी अपेक्षा करते. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूया. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बघत राहा. नमस्कार.